नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. तर आज आपण बघणार आहोत FSMS म्हणजेच TH आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली. तर ह्यासाठी आपल्याला पहिला सर्चवर जाऊन महाराष्ट्र ICDS FSMS टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर बघा इथे असं चिन्ह येणार आहे आणि याच्यावर तिच्या बाजूला जे इन्स्टॉल दिसत आहे ना, त्या इन्स्टॉलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते इन्स्टॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर आता ती प्रोसिजर चालू आहे. ते याच्यासमोर आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे, आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली. त्यानंतर कृपया लॉग इन ID टाका. तर इथे आता आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड जो आपल्याला आपल्या मुख्य सेविका देतात. नंतर साइन इन करा, तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते बघा आता वरती जे दिसत आहेत ते आपले लाभार्थी आहेत, म्हणजे स्तनदा किती आहेत, गरोदर किती आहेत, 6 महिने ते 3 वर्षाची मुलं किती आहेत, कमी वजनाची मुलं किती आहेत, ते तुम्हाला आपल्याला वरच्या रकान्यामध्ये दिसून जाईल. आता जे तुम्हाला दिसत आहे ना, तर ते आहे डॅशबोर्ड. त्याच्यामध्ये जे प्रिंट आलेलं आहे तेच डॅशबोर्डला दिसणार आहेत. तिथे बघा मी क्लिक केलं आहे. आता हे जे व्ह्यू ऑल आहे ना, ते ओपन तिथे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो. सेकंड आहे लँग्वेज. तर लँग्वेजला आपण ओपन केलं ना, तर हे बघा इथे तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश ते सगळं येऊन जाईल. आणि इथे मला मराठी हवी, तर मी मराठीवरती क्लिक करते. त्यानंतर नेक्स्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर आहे ऑर्डर. तर ऑर्डरला क्लिक केल्याच्यानंतर आहे ना, आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. आता इथे बघा आपलं जे इथे सर्कल तुम्हाला दिसतं मी केलेलं आहे, तिथे तुम्हाला हे मंथ दिसतात. आपल्याला कोणत्या मंथचं करायचं आहे त्या मंथवरती आपण जाऊन डायरेक्ट पण करू शकतो, किंवा तुम्हाला जर इथे दिलेत खाली व्ह्यू ऑर्डर वगैरे तिथे पण जाऊन आपण करू शकतो. हे आहे ऑल इयर. तुम्हाला कोणत्या वर्षाचं करायचं आहे तिथे जाऊन पण तुम्ही क्लिक करू शकता. हे आहे व्ह्यू ऑर्डर, म्हणजे तुम्हाला ऑर्डर दिसून जाईल. नंतर रिसीव डिलेवरी की कधी आली आहे, कुठून आली आहे ते सर्व इथे मिळून जाईल. आणि ते आहे अपलोड फोटो, म्हणजे इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे आपण अपलोड करू शकतो पावतीचा फोटो. आता आपण ॲपवरती गेल्याच्यानंतर तिथे क्लिक करायचे आणि हा पेज ओपन करायचा आहे. आता मला जानेवारी फेब्रुवारीची पावती भरायची आहे. तर मी काय करणार आहे, रिसीव डिलिव्हर याच्यावरती क्लिक करणार आहे. तर ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर की नाही हा पेज ओपन होतो आहे. तर ह्यामध्ये सर्व त्याची माहिती येणार आहे की आपल्याला कोणी कोणता आपला कोणी आणि कसा काय प्रकारे पुरवठा केला आहे तो. आता बघा तुम्हाला दिसत आहे 6 महिने ते 3 वर्ष मुलं. तर त्यावरती जर आपण क्लिक केली ना, तर पावतीप्रमाणे आपण मुलं चेक करून घ्यायचे आहेत किती ते. गरोदर स्तनदा चेक करायचे आहेत आणि कुपोषित असेल तर कुपोषित, किशोरी असेल तर किशोरी. आता हे बघा इथे खाली दिसत आहे. तर हे मी तुम्हाला असं दाखवण्यासाठी केलं आहे. तिथे मी मुद्दामून 2 टाकलेत, कारण समजा एखाद्या वेळी आपल्याला पॉकेटं कमी येतात, तर ते का कमी येतात तर त्याची इथे आपल्याला कारणं दिली आहेत. तर ह्या कारण आहे ना, ते हे कारणपैकी आपल्याला एक कारण तिथे टाकायचं आहे. मैत्रिणींनो नीट समजून घ्या. इथे आपण तेव्हाच कारण टाकू शकतो जेव्हा आपल्याला पॉकेटं कमी आली असतील, किंवा म्हणजे फाटलेली पॉकेटं पण असतात ना कधी, तेव्हा आपण ह्यातले एक कारण तिथे टाकू शकतो आणि किती पॉकेट आपल्याला कमी आलेत ते टाकू शकतो. पण माझे बरोबर आलेत म्हणून मी माझे सर्व लाभार्थी बरोबर आहेत. आता मी चेक केल्याच्यानंतर ॲक्सेप्ट ऑर्डर याच्यावरती मी क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर बघा माझ्यासमोर हा पेज ओपन झाला आहे. आता हा पेज ओपन झाला, मला आता अपलोड जी पावती आहे ना त्याचा फोटो मला अपलोड करायचा आहे. तर तिथे मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्यानंतर मी वाईल युजिंगला क्लिक करणार आहे आणि माझी पावती मी अपलोड करून घेणार आहे. बघा फोटो तिथे प्रोसिजर चालू आहे अपलोड व्हायची. अपलोड झालं त्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो. आता आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले THR FSMS इझी प्रकारे भरू शकतो. धन्यवाद.